नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तर आज आपल्याला जो विषय पाहायचा आहे तो आपला विषय आहे इतिहास. इतिहासावर प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न राहते. पुढे येणारी सरळ सेवा आहे, MPSC क, त्यानंतर मेन्स, MPSC मधले मेन्स, ब ची मेन्स, यावर प्रश्न येत असतात. तर आपल्याला काही ठराविक समाजसुधारक महत्वाचे आहे ज्यावर परीक्षा बऱ्याच वेळा प्रश्न विचारतात. तर आज आपल्याला त्याच ठराविक समाजसुधारकात एक महत्वाचे आहे, ते आहे आपले गोपाळ कृष्ण गोखले. मित्रो, गोपाळ कृष्ण गोखले यांचं कार्यकाल आहे 9 मे 1866 ते मृत्यू आहे 19 फेब्रुवारी 1915. आता गोपाळ कृष्ण गोखलेंचा जन्म कोटरुक जिल्हा रत्नागिरी आणि विभाग आहे कोकण. तर त्यांचा जन्म कोकण विभागात झालेला आहे. वडील कोल्हापूर संस्थानातील कागल येथे कारकून या पदावर कार्यरत होते. त्यांचे वडील जे होते ते कोल्हापूर संस्थानातील कागल येथे कारकून या पदावर कार्यरत होते. 1884 मध्ये एल्फिन्स्टन कॉलेज मधून BA ची पदवी त्यांनी उत्तीर्ण केलेली होती. तर कधी केलेली होती? 1884. एल्फिन्स्टन कॉलेज मधून BA ची पदवी उत्तीर्ण केली आणि फर्ग्युसन महाविद्यालयात प्राचार्य म्हणून त्यांनी काम केलं. फर्ग्युसन महाविद्यालयात प्राचार्य म्हणून काम केलेलं होतं आणि 1887 मध्ये पुणे सार्वजनिक सभेचे सचिव, ज्याला चिटणीस म्हणून त्यांची निवड झाली. आणि द क्वार्टरली जनरल ऑफ पुणे सार्वजनिक सभा हे त्रैमासिक निघायचं आणि या त्रैमासिकात त्यांनी काम केलं. नंतर अलाहाबादला 1888 मध्ये काँग्रेसचं अधिवेशन भरलं आणि त्या अधिवेशनामध्ये गोपाळ कृष्ण गोखले हजर होते आणि तेव्हापासूनच त्यांनी राजकारणात प्रवेश केला. व काँग्रेसचे सचिव सुद्धा बनले. राष्ट्रीय काँग्रेसचे सचिव सुद्धा बनले आणि भारताच्या जमा खर्चाच्या तपासणी करण्यासाठी ते वेल्बी कमिशन समोर साक्ष देण्यासाठी इंग्लंडला गेले. आता कोणासोबत गेले? तर दीनशा वाच्छा यांच्यासोबत ते इंग्लंडला गेले. 1902 मध्ये ते मुंबई कायदे मंडळाचे सदस्य बनले. 1902 मध्ये ते मुंबई कायदे मंडळाचे सदस्य बनले व मिठावर असणाऱ्या कराबद्दल त्यांनी इंग्रज सरकारला धारेवर धरले. 1 पैशाचं मीठ 20 पैशाला ते विकतात हे त्यांनी सिद्ध करून दाखविलं. नंतर 1905 यामध्ये बंगालची फाळणी केलेली होती आणि त्याच वर्षी काँग्रेसचं अधिवेशन बनारस इथे भरलेलं होतं. आणि त्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष बनलेले होते. गोपाळ कृष्ण गोखले बनारस इथे भरलेल्या अधिवेशनाचे अध्यक्ष बनले आणि ते भरलेले होते 1905 ला.
नंतर 12 जून 1905 मध्ये त्यांनी भारत सेवक समाज, हा महत्वाचा प्रश्न आहे, बऱ्याच वन स्टेज परीक्षेसाठी विचारले जाते की भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली, आणि यालाच इंग्लिश मध्ये सर्व्हंट्स ऑफ इंडिया, सर्व्हंट्स ऑफ इंडिया म्हणजेच भारत सेवक समाजाची स्थापना 1905 ला त्यांनी केलेली आहे. आता ह्या समाज स्थापन केला, मग याचा उद्देश काय होता? भारत सेवक समाज स्थापन केला त्याचा उद्देश काय होता? तर देश सेवेसाठी राष्ट्रीय प्रचारक तयार करणे. मूळ उद्देश देश सेवेसाठी राष्ट्रीय प्रचारक तयार करणे, व दुसरा उद्देश होता सदनशील मार्गाने चळवळ चालविण्यासाठी. कारण गोपाळकृष्ण गोखले मवाळ गटात गणल्या जात होते, कारण काँग्रेसचे गट पडलेले होते जहाल आणि मवाळ, तर गोखले हे मवाळ गटात गणले गेलेले होते. सदनशील मार्गाने चळवळ चालवण्यासाठी कार्यकर्ते तयार करणे आणि साम्राज्य अंतर्गत स्वराज्य स्थापन करणे, साम्राज्य अंतर्गत स्वराज्य स्थापन करणे हे भारत सेवक समाजाची उद्दिष्टे होती. मोर्लेमेंटो हा कायदा पास करण्यासाठी ते इंग्लंडला गेले. मोर्लेमेंटो हा कायदा पास करण्यासाठी ते इंग्लंडला गेलेले होते. हा कायदा 1909 चा आहे. या कायद्याने बऱ्याच गोष्टी भारताला मिळालेल्या आहेत. तर इंग्लंडला गेले. त्यांच्या भारत सेवक समाजाने काही कार्यकर्ते आहेत जे प्रमुख कार्यकर्ते आहेत, जसं ठक्कर बाप्पा, नाम जोशी, असे बरेच कार्यकर्ते आहेत. 1902 ते 1912, 1902 ते 1912 या कालावधीत अर्थसंकल्पावर त्यांनी 12 भाषणे दिली. 12 भाषणे दिलेली होती आणि त्या भाषणामध्ये शेती, शिक्षण, लष्करी खर्च, उद्योग अशा विविध विषयावर त्यांनी आर्थिक दृष्टीने भाषण दिलेली होती. आणि त्या भाषणाला ऐकून एडवर्ड बेकर यांनी ते अर्थमंत्री होण्यास पात्र आहेत असे म्हटले. ते अर्थमंत्री होण्यास पात्र आहे असे त्यांनी म्हटले व ते भारतीय लोकसेवा आयोगाचे सदस्य म्हणून काम केलेलं आहे त्यांनी 1912 ते 15 दरम्यान. 1912 ते 15 दरम्यान भारतीय लोकसेवा आयोगाचे सदस्य म्हणून होते. गोपाळकृष्ण गोखले यांच्या विनंतीवरून महात्मा गांधी भारतात आले. म्हणजेच महात्मा गांधी पहिले आफ्रिकेत होते, त्यांची चळवळ आफ्रिकेत चालू होती आपल्याला, आणि गोखले सुद्धा आफ्रिकेमध्ये गेलेले होते आणि त्यांच्या चळवळीला त्यांनी पाठिंबा दिलेला होता. गोपाळकृष्ण गोखलेंनी महात्मा गांधीजीला आफ्रिकेमध्ये पाठिंबा दिलेला होता आणि गोखलेच्या विनंतीवरून महात्मा गांधी भारतात आले व महात्मा गांधी हे गोखले यांना राजकीय गुरु मानत. महात्मा गांधी गोखले यांना राजकीय गुरु मानत, तर गोखले हे न्यायमूर्ती रानडे यांना राजकीय गुरु मानत. गोखले हे न्यायमूर्ती रानडे यांना राजकीय गुरु मानत. आणि अशा या महान सुपुत्राचं निधन 19 फरवरी 1915 ला झालेलं होतं. मित्रहो, आपण गोपाळकृष्ण गोखले यांची माहिती घेतलेली आहे. तरीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करावा. आणि असे आपले महत्वाचे समाज सुधारक येईल, तरी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. धन्यवाद.